तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। हॅलो एव्हरीवन, तर आज आपण बघणार आहे सेंट्रॉइड ऑफ स्टँडर्ड फिगर ये युनिट 2 आहे मेकॅनिक्सचा. त्याच्यावर सेंट्रॉइडवर आपल्याला न्यूमेरिकल विचारले जातात SPPOमध्ये, SPPOच्या एक्झामसाठी. तर बघा आज त्याच्यात फर्स्ट आपल्याला फॉर्म्युले बघायचे. आपल्याला सेंट्रॉइड काढण्यासाठी आधी फॉर्म्युले गरजेचे असतात. आता जर फर्स्ट तुम्हाला जर बघायला गेलं, सेंट्रॉइड काढण्याची एक ट्रिक्स असते. ती ट्रिक्स फर्स्ट म्हणजे काय, आपल्याला फक्त ॲक्सिस ड्रॉ करायचा. जो काय तुम्हाला शेप दिला असेल त्यात ॲक्सिस ड्रॉ करायचा, एक्स अँड वाय ॲक्सिस ड्रॉ करायचा. आता बघा मला हा रेक्टँग्युलर शेप आहे, मी हा रेक्टँग्युलर शेप घेतलेला आहे असा. तिथं मी एक्स ॲक्सिस ड्रॉ केला, सेंटरपासून ॲक्सिस ड्रॉ करायचा. आता इथं मला भेटला इथं एक्स ॲक्सिस आणि इथं भेटला मला वाय ॲक्सिस. तर बघा एक्स ॲक्सिस जर वाय ॲक्सिसचा जर फॉर्म्युला काय कॅल्क्युलेट करायचा सेंट्रॉइडचा h/2 आणि एक्स ॲक्सिसचा फॉर्म्युला काय आहे b/2 आणि एरियाचा फॉर्म्युला काय आहे b आणि एरियाचा फॉर्म्युला काय आहे b आणि h. अशा पद्धतीचा असा फॉर्म्युला. मी इथं एक्स ॲक्सिस ड्रॉ केला, त्यानंतर मी वाय ॲक्सिस पण ड्रॉ केला. मला स्क्वेअर मी सेंटरला आधी एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ड्रॉ करून घेतला. त्याच्यानंतर मला वाय ॲक्सिसचा फॉर्म्युला काय इथं b/2 आणि एक्स ॲक्सिसचा फॉर्म्युला काय इथं b/2. अशा पद्धतीत स्क्वेअरचा आणि त्याचा एरियाचा फॉर्म्युला काय b, बरोबर. त्यानंतर बी इंटू बी, बरोबर. त्यानंतर थर्ड आपल्याला आयसोस्केलेस ट्रायंगल म्हणजे काय, त्याच्या ऑल साईड काय असतात इक्वल. मग आपण काय करू, त्याच्या सेंटरला एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस आपण काढून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला त्याचा वाय ॲक्सिसचा फॉर्म्युला काय इथं h/3 आणि जो बी ॲक्सिस आपण म्हणजे सपोज आपण एक्स ॲक्सिस फाईंड करणार, त्याचा फॉर्म्युला काय आहे b/2 आणि त्याचा एरियाचा फॉर्म्युला काय 1/2 b इंटू h हाईट. त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहे राईट अँगल ट्रायंगल. तर बघा राईट अँगल ट्रायंगल मी तुम्हाला सांगतो कसं करायचं. तर राईट अँगल ट्रायंगल आधी आपण एक्स ॲक्सिस ड्रॉ करून घेतलं, सेंटर घ्यायचं आधी, नंतर वाय ॲक्सिस. त्यांचा फॉर्म्युला काय आहे, त्याचा फॉर्म्युला काय आहे वाय ॲक्सिसचा काय बघा h/3. त्याच्यानंतर आणि ह्याची ती पूर्ण हाईट आहे बरं. त्यानंतर याचा फॉर्म्युला काय आहे b/3 अशा पद्धतीने. त्याचा एरिया काय आहे 1/2 b इंटू h. अशा पद्धतीने आपण राईट अँगल ट्रायंगल बघितला. आता एनी ट्रायंगल, आता सपोज कोणताही ट्रायंगल असला त्याचा एरियाचा फॉर्म्युला सेम असणार आहे 1/2 ब्रेथ इंटू हाईट. त्यानंतर आपण इथं सेंटर ड्रॉ करणार आहे. सेंटरचा एक्स ॲक्सिसचा आणि वाय ॲक्सिसचे फॉर्म्युले तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचे. आता तिथं वाय ॲक्सिसचा फॉर्म्युला काय h/3 आणि एक्स ॲक्सिसचा फॉर्म्युला काय b. त्यानंतर आपण सर्कल आहे. आता जे मेन जर बघायला गेलं तर मेन आपल्याला फक्त ही सेमी सर्कल हे एक विचारलं जातं आणि एक क्वार्टर हाफ सर्कल आणि सर्कल याच्यावरच बेस न्यूमेरिकल असतात. त्यानंतर अजून बघू आणि एक रेक्टँगल आणि एक आयसोस्केलेस ट्रायंगल विचारले जातात कधीमध्ये आणि स्क्वेअर. याच्यावर असे 5-6 शेप असे ते खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी, त्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. आता आपण बघू सर्कल. तर सर्कलचं इथं काय बघा एक्स ॲक्सिसचा आणि इथं त्याचा एरियाचा फॉर्म्युला काय πr². अशा पद्धतीत आपण याचा तर एक्झाम त्याचा फॉर्म्युला बघू. आता एक्स ॲक्सिस म्हणजे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस त्याचा फॉर्म्युला काय r, जी रेडियस असणार आहे ती एक्स ॲक्सिसला काय असणार आहे आणि वाय ॲक्सिसला काय असणार आहे. अशा पद्धतीत आपल्याला सर्कलचं बघायचं आहे. सर्कलचं बघितलं त्यानंतर आपण सेमी सर्कल बघू. आता सेमी सर्कलला बघा इथं आपण एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ड्रॉ केले सेंटरला ड्रॉ केले. जर त्याचा एक्स ॲक्सिस म्हणजे सपोज एक्स ॲक्सिसला त्याचा फॉर्म्युला काय रेडियस, जेवढी रेडियस असणार आहे ते काय असणार आहे एक्स ॲक्सिस आणि त्याचा वाय ॲक्सिसचा फॉर्म्युला काय 4r/3π असा फॉर्म्युला आहे. त्याचा एरियाचा फॉर्म्युला काय πr²/2 अशा पद्धतीत असा फॉर्म्युला आहे. त्यानंतर आपल्याला येतो हा क्वार्टर हाफ सर्कल, जे की एक आपण म्हणतो चटकूर आणि हे 2 चटकूर म्हणजे जसं एक सर्कलचा हाफ आहे हा, बरोबर. आणि हा एक भाग आहे सर्कलचा, एक 1/4 पार्ट ऑफ सर्कल, बरोबर. असा एक्स ॲक्सिस ड्रॉ केला आणि वाय ॲक्सिस आपल्याला ड्रॉ करा. त्याच्यानंतर इथं एक्स ॲक्सिसचा फॉर्म्युला काय इथं 4r/3π आणि याचाच वाय ॲक्सिसचा पण फॉर्म्युला काय 4r/3π सेम आहे. इथं एक्स ॲक्सिसचा फॉर्म्युला 4r/3π आणि इथं वाय ॲक्सिसचा फॉर्म्युला काय 4r/3π आणि त्याचा एरियाचा फॉर्म्युला आहे 4πr²/4. आता तुम्हाला इथं काय लक्षात ठेवायचं आहे मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला इथं लक्षात काय ठेवायचं आहे, फर्स्ट आधी सगळे फॉर्म्युले व्यवस्थित राईट करा. वाटलंच तुम्ही तुम्हाला शेवट सेकंड त्याच्यानंतर आपण एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसचे फॉर्म्युले व्यवस्थित करा. त्याच्यानंतर एरिया, एवढंच या 2 गोष्टी याच्यात लक्षात ठेवायचे. फॉर्म्युल्यामध्ये काय काय लक्षात ठेवायचे एक्स आणि वाय ॲक्सिसचे फॉर्म्युले आणि एरिया. अशा पद्धतीने हे तुम्हाला दोन इथं
कन्सेप्ट स्टडी करायच्या फक्त. इथं एक्स अँड वाय ॲक्सिस आणि एरिया असे 2 कन्सेप्ट लक्षात ठेवायच्या. त्याच्यानंतर आपण ह्याच फॉर्म्युल्यावर बेस आपल्याला पुढचं न्यूमेरिकल आता बघा. आता मी इथं न्यूमेरिकल काढलेलं आहे बघा. इथं न्यूमेरिकल काय, डिटरमाइन द पोझिशन ऑफ सेंट्रॉइड ऑफ द शेडेड एरिया ऑफ द शो इन द फिगर. आपण हा क्वेश्चन बघू. डिटरमाइन द पोझिशन ऑफ सेंट्रॉइड ऑफ द शेडेड एरिया ॲज शोन इन द फिगर. अशा पद्धतीत आपण हा क्वेश्चन बघितला. त्याच्यात काय दिलेलं आहे बघा, गिवन आपल्याला जे शेडेड एरिया आहे याचा आपल्याला सेंट्रॉइड काढायचा आहे. म्हणजे आता इथं सेंट्रॉइड येईल बरोबर. आता अशा पद्धतीत इथं सेंट्रॉइड आहे बघा. हा सेंट्रॉइड आपल्याला याची हा किती म्हणजे एक्स ॲक्सिसला हा किती आहे आणि वाय ॲक्सिसला हा किती आहे याचा आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे थोडक्यात. त्यांनी आपल्याला काढायला लावलं. आता मी तुम्हाला जर एक ट्रिक सांगतो. फर्स्ट आपल्याला ट्रिक्स काय मी तुम्हाला सांगतो. जर असे एक्झाम्पल आले तर यात काय करायचं, फर्स्ट इथं काय करायचं, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ड्रॉ करायचा. त्याच्यानंतर इथं शेप ड्रॉ करायचे. प्रत्येक शेप आपण ड्रॉ करणार इथं. प्रत्येक शेप आपण ड्रॉ करणार. त्यानंतर त्यांना डायमेन्शन करायचं. त्याच्यानंतर डायमेन्शन केल्यानंतर इथं फॉर्म्युले ॲप्लाय अशा 3 स्टेपमध्ये याचा आन्सर येतं अशा पद्धतीत. आता फर्स्ट आपण इथं काय करू, इथं मी एक्स ॲक्सिस सपोज आता हा माझा वाय ॲक्सिस आणि हा मी याला पुढे नेल्यानंतर हा माझा झाला एक्स ॲक्सिस. अशा पद्धतीने इथे मी खाली घेतो. झालं माझं एक्स आणि वाय ॲक्सिस बरोबर. हा वाय आणि हा एक्स ॲक्सिस. आता मी इथे एक सेंटर ड्रॉ करतो. ही लाईन मी सेंटरला ड्रॉ केली. अशा तुम्ही सेंटरला ड्रॉ करून घ्यायचं. ही एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस असे ड्रॉ केले. आता हा मी इथं ही लाईन ड्रॉ केली. इथून जी तिचे एंड पॉईंट असणार, इथून एंड पॉईंट आहे. मी इथून लाईन ड्रॉ करायची ओरिजिनची. म्हणजे जसे काही एक्स आणि वाय आपल्याला ओरिजिनपासून काढायचं आहे ना, त्यांनी ओरिजिनपासून काढायला लावला आहे. त्यानंतर आता आपण शेप ड्रॉ केले. आता इथं माझा हा रेक्टँगल, हा आहे ट्रायंगल आणि हा आहे सर्कल. मला किती शेप दिसता इथं 3. माझा असा हा काय होतोय, हा पूर्ण काय होतो, हा ट्रायंगल होतोय आणि हा काय होतो म्हणजे हा टी होतोय आणि हा रेक्टँगल होतोय आणि हा सर्कल होतोय. अशा पद्धतीत मी ड्रॉ केले. आता तुम्हाला बघायचं आहे रेक्टँग्युलर. आता बघा रेक्टँग्युलरची पूर्ण लेंथ किती इथं 4. बघा हे 2 आणि हा 2 म्हणजे इथपर्यंत रेक्टँग्युलर आहे बरोबर. त्याची ब्रेथ किती आहे 1. मी इथं 1 राईट केला झाला. त्यानंतर आपण ट्रायंगल. आता ट्रायंगलचे डायमेन्शन आपण राईट करू. ट्रायंगलची हाईट किती इथून इथं 4 सेंटीमीटर बरोबर 4. त्यानंतर त्याची ही बाजू आणि ही बाजूची लेंथ दिलेली आहे बरोबर. आता ही दिलेली इथं किती, ही 3 सेंटीमीटर बरोबर. ही 3 आहे पण आपल्याला एवढीच लागते. ही बाकीची उरलेली हा कोण आहे रेक्टँग्युलर आहे. हिची किती इथं 1. मग आपण ही मायनस केल्यानंतर आपल्याला काय भेटतो 2. मी 2 राईट करतो. त्यानंतर बघा आता आपल्याला सर्कलचं रेडियस काढायची. आता सर्कलचं जर बघायला गेलं तर सर्कलचं बघा इथं आपल्याला रेडियस किती त्याचीवाली. आता त्याला सर्कलला डायमेन्शन येणार, फक्त आपण रेडियस दाखवू इथं तात्पुरती. तर रेडियस किती येईल त्याचीवाली कमीत कमी. आता जर रेडियस बघितली तर 0.5च्या आसपास येईल. आता जर बघितलं तर हा 1 आहे बरोबर. मी तर सेंटर ड्रॉ करतो. सेंटर ड्रॉ केल्यावर मला काय भेटणार आहे 1चा हाफ काय येईल 0.5 मी ड्रॉ करतो. ही मला रेडियस भेटली. त्यानंतर मी फॉर्म्युले अप्लाय करतो. मला फॉर्म्युले अप्लाय करायचा एक्स बार आणि वाय बार. आता एक्स बार म्हणजे काय आपल्याला मी तुम्हाला सांगतो. एक्स बार म्हणजे हा सेंट्रॉइड म्हणजे एक्स ॲक्सिसचा फॉर्म्युला आहे आणि वाय बार म्हणजे हा वाय ॲक्सिसचा सेंट्रॉइडचा फॉर्म्युला आहे. तर बघा तुम्हाला जर काढायला लावलं, आता सपोज इथं काय दिले बघा, इथं क्वेश्चननुसार फॉर्म्युले चेंजेस होते बरं का. तुम्ही म्हणशाल मी इथं प्लस घेतलेलं आहे पण मी सांगतो तुम्हाला. आता जर बघा फर्स्ट आपल्याला इथं काही त्यांनी सेंटरची एरिया काढायला लावली म्हणजे सेंट्रॉइड काढायला लावलं थोडक्यात. तर इथं दोन्ही जे काय इथं ट्रायंगल आहे, त्याच्यानंतर रेक्टँगल आहे आणि ट्रायंगल आहे आणि त्यांच्यामध्ये कोण दिले इथं सर्कल दिलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला काय करावं लागेल, रेक्टँगल आणि प्लस ट्रायंगल यांचा एरिया काय करावं लागेल इथं प्लस करावं लागेल यांची ॲडिशन आणि त्याच्यातून सर्कलची एरिया मायनस करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला काय भेटणार आहे होल एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस अशा पद्धतीत भेटणार आहे. हे प्रत्येक एक्झाम्पलमध्ये ॲप्लाय होतं बरं का. अशा वेगवेगळ्या पद्धतीत ॲप्लाय होतं. आता नंतर तुम्हाला नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये कधी एक्स कोऑर्डिनेट काढायला लावतात, कधी वाय कोऑर्डिनेट असं काढायला विचारतात बरं का. आता मी हे तुम्हाला पद्धत सांगितली. आता मी वेगळा पेन घेऊन तुम्हाला व्यवस्थित सॉल्व करून दाखवतो. आता आपण प्रत्येक एरियाचे फॉर्म्युले लावू. त्यानंतर आपण एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस फाइंड करू. त्यासाठी रेक्टँग्युलरचा एरियाचा फॉर्म्युला काय आहे ए इंटू बी हाय. मग ए म्हणजे काय विड्थ आणि ह्याला काय म्हणते आपण हाईट म्हणतो बरोबर. अशा पद्धतीत आपण हे फॉर्म्युले राईट केले. आता मी याला
इंटू करतो 4 इंटू 1 म्हणजे असं काय 1 इंटू 4 बरोबर 1 इंटू 4 म्हणजे ह्याचे किती आलं एरिया काय आला 4. त्यानंतर मी ट्रँगलचा एरिया काढतो. आता मला एरिया फाईंड करायचा ट्रँगलचा. एरियाचा फॉर्म्युला काय ट्रँगलचा 1/2 बेस इंटू हाईट बरोबर 1/2 बेस किती बेस 2 आणि हाईट किती 4 हा 2 कॅन्सल म्हणजे एरिया काय आला ट्रँगलचा जसं की 4. आता मी याला डायमेन्शन देतो A1 हा A2 बरोबर. त्यानंतर मला A3 म्हणजे एरिया काढायचा आहे सर्कलचा. आता सर्कलचा एरियाचा फॉर्म्युला काय आहे पाय आर स्क्वेअर बरोबर. आता थांबा मी फॉर्म्युला सांग एरियाचा सर्कलचा फॉर्म्युला काय पाय आर स्क्वेअर आहे. मग याचा फॉर्म्युला काय येईल 3.14 इंटू एरिया रेडियस काय आहे 0.5 बरोबर. आता मी तुम्हाला त्याची एरिया काढून दाखवतो. त्याचा एरिया या डायमेन्शन दिलेलं त्याला त्याचा एरिया तो 0.7855 अशा पद्धतीत आपण एरिया काढले A1 A2 आणि A3. त्यानंतर आपल्याला एक्स कोऑर्डिनेट काढायचा प्रत्येकाचा आणि वाय कोऑर्डिनेट इथं एक्स इथं वाय. आता जर बघायला गेलं तर इथं आपल्याला एक्स कोऑर्डिनेट काढायचं म्हणजे याचं एक्स कोऑर्डिनेट इथून इथं किती आहे तर बघू आपण. आता एक्स कोऑर्डिनेट आता इथं काय येईल 1 सेंटीमीटरला येईल एक्स कोऑर्डिनेट रेक्टँगलरचा बघा रेक्टँग्युलरचा काय येईल एक्स कोऑर्डिनेट. आता आपल्याला इथं एक्स कोऑर्डिनेट काढायचा आहे आणि वाय कोऑर्डिनेट काढायचा आहे. आता त्यासाठी आपल्याला इथं हा रेक्टँग्युलर याचा सेंटर माहीत पाहिजे बरोबर. आता हा सेंटरचा इथून याचं डायमेन्शन आपण काढू. हे डायमेन्शन आपण काढलं. आता हा काय झाला तुमचा हा एक्स ॲक्सिस झाला आणि हा काय झाला तुमचा वाय ॲक्सिस. तर एक्स ॲक्सिस म्हणजे काय इथून ही लेंथ म्हणजे ही लेंथ किती एवढी. आता बघा ही लेंथ इथं किती दिली इथं ट्रायंगलची ही टोटल दिली इथं किती दिली टोटल 1 दिली बरोबर. ही 1 घेतलेली आपण इथं 1 म्हणजे याचं 1च्या हाफ इथं काय येईल आपली 0.5 म्हणजे एक्स काय येईल आपल्याला 0.5 याला डायमेन्शन देतो x1 इथं खाली y1. आता y1 काढायचं आहे त्यासाठी y1चा फॉर्म्युला काय बघा. तर y1 सोपी तुमचीवाली तर इथं किती दिलं इथं 4 सेंटीमीटर दिले. आता याचा हाफ जर घेतला तर काय येईल 2 म्हणजेच y काय आला तुमचा y1 काय आला 2 सेंटीमीटर आला. त्यानंतर आपल्याला एरिया आपण ट्रँगलचं काढलं त्याचा आपल्याला x1 कोऑर्डिनेट x2 कोऑर्डिनेट काढायचा x2 कोऑर्डिनेट काय येईल मग त्याचा आणि y2 कोऑर्डिनेट काढायचा. तर x2 कोऑर्डिनेट काय येईल बघा x2 कोऑर्डिनेट कसा काढायचा इथं आपण सेंटर ड्रॉ करणार. तर सेंटर ड्रॉ केल्यानंतर असं सेंटर येईल बरं. आधी तुम्हाला एक्स ॲक्सिस आणि ते म्हणजे सेंटर ड्रॉ करायचं त्याच्यानंतर एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसचा फॉर्म्युला तुम्हाला अप्लाय करायचा. आता बघा हा ट्रँगल इथं आहे बरोबर. आता याचं सेंटर आपण इथं गेले तर इथं ॲक्सिस हा ॲक्सिसपासून एवढ्या अंतरावर लांब आहे इथून पुढं ट्रँगल आहे त्यामुळं तुम्हाला हे डिस्टन्स काय करावं लागेल याच्यात ॲड करावं लागेल. तर ॲड केल्यावर आहे ना याचा फॉर्म्युला काय येतो बघा. याचा फॉर्म्युला आपल्याला एक्स ॲक्सिसचा फॉर्म्युला काय आहे ट्रँगलचा वर आपण बघितलेला आहे. मी तुम्हाला वर फॉर्म्युला दाखवतो एक्स ॲक्सिसचा बघा ट्रँगल. आता आपण राईट अँगल ट्रँगल आहे का आपला कोणता आहे राईट अँगल ट्रँगल आहे. आपण सेंटर घेतला एक्स ॲक्सिसचा फॉर्म्युला काय आपला b/3 ओके. आता b/3 आपली बी काय आहे लेंथ 2 म्हणजे काय येईल 2/3. आता आपल्याला ही एक्स ॲक्सिसचं हे डिस्टन्स प्लस करावं लागेल म्हणजे हे किती येईल हे पूर्ण डिस्टन्स 1 आहे. मग आता आपण 1 प्लस करू. मी हा 1 प्लस केला. त्यानंतर आपल्याला y2 कोऑर्डिनेट काढायचा. आता बघा y2चा फॉर्म्युला काय इथं h/3 सेम h/3. मग आता आपल्याला हाईट किती आपली 4 मग इथं काय येईल 4/3. त्यानंतर आपल्याला x3 कशाचं कोऑर्डिनेट सर्कलचा. आता सर्कलचं जर बघायला गेलं हे बघा हा सर्कलचा एक्स कोऑर्डिनेट आणि हा वाय कोऑर्डिनेटचं रेडियस किती 0.5 आणि याच्यात परत काय होईल 0.5 आणि ही परत काय होईल हे डिस्टन्स काय होईल ॲड होईल कारण ॲक्सिसपासून लांब आहे एवढ्या अंतरावर त्याच्यामुळं काय येईल याची 1 येईल. आणि त्याच्यानंतर y3 कोऑर्डिनेट काय येईल बघा y3 कोऑर्डिनेट आपल्याला इथून एवढी वर आहे याची सेम येईल. मग y3 कोऑर्डिनेट काय येईल आपल्याला y3 कोऑर्डिनेट ही 2 येईल बरोबर. ह्याचं काय येईल 2 येईल कारण इथं एवढं डिस्टन्स सपोज एवढं 0.5 आणि वाय ॲक्सिस हे खालून एवढं वरचं आहे बरोबर. हे बघितलं का तुम्ही हे टोटल म्हणजे इथं हा पण वाय ॲक्सिसचा होतो हा त्याच्यामुळे मी हे डिस्टन्स घेतलं इथून एवढं म्हणजे हा काय आला 2 आला y3 आला. आपल्याला आता फॉर्म्युले अप्लाय करायचे. आता मी तुम्हाला फॉर्म्युले इथं लिहिले एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट काढायचे फॉर्म्युले हे. तर हे फॉर्म्युले चेंजेस होते बघा a1 + a2 x2 खाली अपॉन a1 + a2 + x⁴n त्याच्यानंतर खाली वाय कोऑर्डिनेटचा a1 y1 + a2 y2 + an yn आणि त्यानंतर a1 + a2 + an अशा पद्धतीत आपण फॉर्म्युले लिहिले. आता आपलं
एक्झाम्पल सॉल्व करू. मी तर सर्कलचं सेंटर आहे, तुम्ही कुठून पण घेऊ शकता बरं का, असं काही नाही. कारण मी इथून असा वाय ॲक्सेस घेतला होता. त्यानंतर आपण आता फॉर्म्युले अप्लाय करू. आता आपल्याला एरियाचा फॉर्म्युला अप्लाय करायचा. इथं आपल्याला एरिया म्हणजे जसं की आता इथं आपल्याला एक्स कॉर्डिनेटचा आणि वाय कॉर्डिनेटचा सेंट्रॉइडचा फॉर्म्युला करायचा. इथं एक्स कॉर्डिनेटचा फॉर्म्युला आपण अप्लाइड करू. आपल्याला किती कंपोनंट आहे? 3 कंपोनंट आहे. आता मी तुम्हाला कन्सेप्ट काय समजून सांगितली की आपण रेक्टँग्युलर घेतला आणि ट्रायंगल घेतला. यांच्यामध्ये काय आपल्याला सर्कल आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? ट्रायंगलचा आणि रेक्टँगलचा एरिया आपल्याला प्लस करावं लागेल. त्याच्यातून मायनस आपल्याला काय करावं लागेल? सर्कलचा हा एरिया काय करावं लागेल? मायनस करावं लागेल. अशा पद्धतीत करून आपल्याला हा सेंट्रॉइड भेटणार आहे सर्कलचा. अशा पद्धतीत आता मी अप्लाइड केलं. आता आपल्याला मी आधी सम करून घेऊ आपण रेक्टँग्युलरची आणि ट्रायंगलच्या एरियाची सम. आता बघा एरिया A1. आता मी फॉर्म्युला राईट करतो. A1 x1 प्लस A2 x2 सम केली. आता मला काय म्हणते आपण सर्कलचे एरिया मला मायनस करायची. मग काय येईल? A3 x3 त्याच्यात कोऑर्डिनेट पण येतो. त्यानंतर आपण खाली A1 प्लस A2. आता हे मायनस केलं ना, त्यामुळे इथं मायनसच घ्यायचं बरं का. A3 झालं अशा पद्धतीत. त्याच्यानंतर मी इथं वाय बारसाठी पण फॉर्म्युला लिहितो. वाय बारसाठी सेम फॉर्म्युला लिहिल, फक्त x1च्या ऐवजी y1 रिप्लेस करायचा. x1 प्लस y1 प्लस A2 y2 मायनस A3 y3 अपॉन खाली काय येतं? A1 प्लस A2 मायनस A3. डिनॉमिनेटर सेमच असणार आहे सगळ्यांचे. त्यानंतर आता आपण फॉर्म्युले अप्लाय केले. आता व्हॅल्यू पुट करू. आता बघा एरिया काय आहे? रेक्टँग्युलरचा एरिया काय आहे? बघा रेक्टँग्युलरचा एरिया आहे 4 इंटू त्यानंतर एक्स कॉर्डिनेट आहे 0.5 प्लस A2 एरियाचा ट्रायंगलचा एरिया 4 इंटू x2 किती आहे? 2/3 प्लस 1. त्यानंतर एरिया ऑफ सर्कलचा एरिया किती? 0.785 इंटू एक्स कॉर्डिनेट किती? 1 आणि अपॉन. आता मला याची काय करायची? इथं ही सम काय येईल? 4 प्लस 4 मायनस काय येईल? 0.785 बरोबर. त्यानंतर मी अशा पद्धतीने आपला वाय बारच्या पण व्हॅल्यू पुट करून घेतो. डिनॉमिनेटरला तर मला सेमच असणार, त्याच्यासाठी मी डिनॉमिनेटर राईट करून घेतो. 4 मायनस 4 0.785. त्याच्यानंतर आता बघा इथं A1 y1. आता A1 एरिया किती आहे? 4. 4 इंटू वाय कॉर्डिनेट काय आहे? 2. त्याच्यानंतर प्लस A2चा एरिया किती? 4. वाय कॉर्डिनेट काय आहे? 4/3. त्यानंतर एरिया काय आहे? 0.785 आणि वाय कॉर्डिनेट काय आहे? 2. अशा पद्धतीने मी राईट केलं. त्यानंतर आता मी व्हॅल्यू फाईंड करतो. आता बघा वाय कॉर्डिनेट माझा काय येतो? तर वाय कॉर्डिनेट मी आता जर इथं तुम्हाला 2/3 प्लस 1 किंवा असे 4/3 असे जर व्हॅल्यू आढळून आल्या, त्याच्यात काय करायचं? आधी कॅल्सीमध्ये सॉल्व करायच्या व्हॅल्यू. कॅल्सीमध्ये सॉल्व करायच्या. नेक्स्ट ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करूनच आन्सर काढायचे. डायरेक्ट तुम्ही जर ह्या कॅल्सीमध्ये पुट केला तर आन्सर काय येईल? रॉंग येईल तुमचं. हे मी करून बघितलेलं आहे. माझं आन्सर रॉंग आलं होतं, त्यामुळे मी तुम्हाला सांगतो आहे. आता माझं एक्स कॉर्डिनेटची व्हॅल्यू काय आलेली आहे? 1.09203 आणि वाय कॉर्डिनेटची काय व्हॅल्यू आलेली आहे? 1.6303. अशा पद्धतीत मी इथं व्हॅल्यू फाईंड केल्या. आता तुमचं सर्कल त्यांनी विचारलं होतं, तर सेंट्रॉइड आपण फाईंड केला. एक्स ॲक्सिसला किती असेल? तो 1.09203 या अंतरावर असेल आणि वाय ॲक्सिसला तो 1.6303 या अंतरावर असेल. अशा पद्धतीत मी तुम्हाला एक एक्झाम्पल सॉल्व करून दाखवलं. त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू. तर नेक्स्ट एक्झाम्पल बघा. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपल्याकडं डिटरमाइन द पोझिशन ऑफ सेंट्रॉइड ऑफ द शेडेड एरिया ॲज शोन इन द फिगर. आता याच्यात ते ना त्यांनी विचारलं, त्यांनी काय सांगितलं? डायरेक्ट तुम्हाला शेडेड एरिया काढायला लावला सेंट्रॉइडचा. आपल्याला हा सेम आहे. आता इथं आपल्याला काय करावं लागेल? आता हा ट्रायंगल आहे म्हणजे हा आर रेक्टँगल आहे आणि हा ट्रायंगल आहे. त्यानंतर हा काय आहे बघितलं गेलं तर हा एक सेमी सर्कल आहे बरोबर. हा सेमी सर्कल आहे. आपल्याला काय करावं लागेल? ह्या तिघांच्या एरियाचे काय करावं लागेल? इथं सम करावं लागेल आणि त्यातून मायनस काय करावं लागेल? इथं सर्कलचा एरिया मायनस करावं लागेल. अशा पद्धतीत म्हणजे तुम्हाला काय करायचं? ट्रायंगलचा एरिया प्लस रेक्टँग्युलरचा एरिया प्लस नंतर अजून काय करावं लागेल? सेमी सर्कलचा एरिया आणि त्यात मायनस काय करावं लागेल? सर्कलचा एरिया. त्यानंतर हा सर्कलचं म्हणजे हा टोटल तुम्ही एवढं प्लस करणार आधी सगळं
आणि त्यातून हा सर्कल मायनस केल्यानंतर तुम्हाला काय भेटणार आहे, सेंट्रॉइड भेटणार आहे. समजलं का ही कन्सेप्ट? फक्त असं तुम्ही राईट करून घ्यायचं म्हणजे तुम्हाला फॉर्म्युले अप्लाय करायला सोपं होईल. आता मी एक शेप काढतो आणि त्याचे एरिया वगैरे डायमेन्शन सगळे राईट करतो. अशा पद्धतीत मी तर शेप ड्रॉ केले. आता मी त्याला डायमेन्शन देऊन घेतो. तर बघा आता इथं जर बघायला गेलं, इथं कोणता आहे, आता इथं याचं लेंथ म्हणजे इथं हाईट काय येते ट्रायंगलची, इथं 50 मला देऊन घेतो, इथं 50. त्यानंतर याचा बेस किती म्हणजे हे डिस्टन्स किती एवढं. आता हे डिस्टन्स कसं काढायचं, हे टोटल डिस्टन्स आपल्याला किती दिलं इथं 100. इथून हे डिस्टन्स कसं काढायचं, आता रेडियस किती दिलेली याची 50 म्हणजे ही रेडियस आहे सर्कलची, बरोबर, सेमी सर्कलची ही थोडक्यात ही रेडियस दिलेली. त्याच्यानंतर आता याची ब्रेड्थ म्हणजे तिची रुंदी किती येईल याची काय येईल 100. अशा पद्धतीत आपण राईट केलं. ही बघा 100 अशी म्हणजे ही इथं हे किती आली, इथं सपोज यांनी 25 घेतलेली म्हणजे इथं 150 असेल, बरोबर. रेडियस दिले त्यांनी इथं किती येईल 50 आणि आपल्याला ही पुढचे 50 म्हणजे हे टोटल किती येईल 100. आपण इथं 100 घेतली. त्यानंतर आपल्याला रेक्टँगल आहे. आता रेक्टँगलचे बघा इथं हाईट किती 50 आणि त्याची विड्थ किती आहे. विड्थ जर पाहिलं गेलं तर काय येईल 200. विड्थ काय आहे त्याची 200, हे 200. त्यानंतर आता त्याची विड्थ किती दिली, ही 100 दिली. आता अशा पद्धतीत मी 3 शेप ड्रॉ केले. त्यानंतर मी आता सर्कल, आता सर्कलचे रेडियसचा फॉर्म्युला किती, इथं सर्कल रेडियस किती दिली, इथं 25 दिली. आता अशा पद्धतीत मी इथं शेप ड्रॉ केले. आता त्याचा एरिया आपण काढू. फर्स्ट A1, त्याच्यानंतर A2, त्यानंतर इथं A3, त्यानंतर इथं काय येईल A4. आता A1 काढायचं आपलं. A1 एरियाचा फॉर्म्युला काय आहे 1/2 इंटू 50 इंटू 100, बरोबर. आता अशा पद्धतीत आपण एरिया काढू. अशा पद्धतीत आपण एरिया ट्रायंगल ऑफ एरियाचा फॉर्म्युला राईट केला आणि व्हॅल्यू पुट केली आणि त्याची माझी व्हॅल्यू होती A1ची व्हॅल्यू होती 2500 आणि त्यानंतर A2 काढू. याचा फॉर्म्युला काय A क्रॉस B आणि याची काय येईल 50 इंटू 200. याचा काय येतो A2 किती आला याचा 10,000 आला, बरोबर. त्यानंतर A3 याचा फॉर्म्युला काय आपल्याकडचा फॉर्म्युला जर बघायला गेलं पाय आर स्क्वेअर बाय 2 असा फॉर्म्युला आहे. याचा आता व्हॅल्यू पुट करू. व्हॅल्यू पाय इंटू आर स्क्वेअर म्हणजे किती 50चा स्क्वेअर अपॉन 2. याची व्हॅल्यू येते माझ्याकडं A3ची व्हॅल्यू येते 3927.5 अशा पद्धतीत. त्यानंतर आता सर्कलचा एरियाचा फॉर्म्युला काय असतो पाय आर स्क्वेअर. याचा फॉर्म्युला काय एरिया ऑफ पाय आर स्क्वेअर. त्याची व्हॅल्यू पुट केल्यावर मला काय व्हॅल्यू पुट करतो मी पाय इंटू रेडियस किती आहे 25चा स्क्वेअर. मग त्याचा आपल्याला व्हॅल्यू किती येते A4ची 1963.7 अशा पद्धतीत आपण व्हॅल्यू राईट केला. त्यानंतर आपण एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट काढू. एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट, याला x1 आणि याला y1 असं मी म्हणतो. आता बघा फर्स्ट मी तुम्हाला सांगतो आधी ॲक्सिस बघायचा. आता जर तुम्हाला बघितलं ना तुम्ही, आता हे आधी कंपोनंट बघायचे. कोणता रेक्टँगल आहे तुम्हाला, ट्रायंगल आहे, त्याच्यानंतर सेमी सर्कल आहे म्हणजे सेमी सर्कल म्हणजे एस आहे, त्यानंतर तुम्हाला सर्कल आहे. अशा पद्धतीने जे ॲक्सिसपासून लांब कोणते ते शेप बघायचे. आता ट्रायंगल आहे, बरोबर, हा ट्रायंगल आहे. त्यानंतर अजून कोणता शेप आहे, आता सर्कल आहे, त्यानंतर सेमी सर्कल आहे. त्यांच्या ॲक्सिसपासून जेवढे लांब डिस्टन्सवर आहे ना ते डिस्टन्स काय करायचं तुम्हाला सम करायचं त्यांच्या कॉर्डिनेटमध्ये. आता बघा आता हा ॲक्सिसपासून एवढ्या अंतरावर लांब आहे. किती अंतर आहे हे, कमीत कमी हे 100 अंतर आहे. आपल्याला ते प्लस करायचं आहे 100 प्लस. त्यानंतर हा याची आपल्याला एक्स कॉर्डिनेटचा फॉर्म्युला वापरून ती व्हॅल्यू आपल्याला प्लस करायची. मग एक्स कॉर्डिनेटचा फॉर्म्युला काय B/3 म्हणजे काय येईल 100/3. मग आपल्याला याची व्हॅल्यू तुम्ही व्यवस्थितरित्या फाइंड करून घ्या. त्यानंतर याची व्हॅल्यू काय येते तुम्हाला 66.3. मी ऑलरेडी फाइंड केलेली, तर मी तुम्हाला एकदा परत सांगतो की येईल 100. अशा पद्धतीत काय आलं 133, याचा आन्सर येतं 133.3 आन्सर येतं. त्यानंतर Y1 आपल्याला Y1 काढायचा आहे. Y1चा फॉर्म्युला आधी तर वाय ॲक्सिसपासून लांब आहे का हा बघा. आता इथून म्हणजे इथं एवढ्या अंतरावर आहे म्हणजे इथं आपल्याला 50 प्लस करावं लागेल 50 प्लस. त्यानंतर आपल्याला किती 50 आणि त्याचं फॉर्म्युला काय H/3 म्हणजे किती 50/3
3 याचं आन्सर येतं आपल्याकडं 66.66 या पद्धतीत. त्यानंतर आपण x2 काढू आणि y2 काढू. आता इथं x2 काय येतो बघा, x2चा सेम फॉर्म्युला आहे, फक्त आता इथं x2 काय येईल आपल्या 100 येईल. म्हणजे आता याचं सेंटर घेतलं ना, सेंटर त्याचा सेंटर म्हणजे त्याचा हाफ, 200चा हाफ काय येईल 100, इथं 50चा हाफ काय येईल इथं 25 बरोबर. त्यानंतर इथं A3चा काढू आपण, x3 आणि y3. आता इथं x3 आणि y3 याच्यासाठी एकच फॉर्म्युला आहे 4i. याचा फॉर्म्युला काय आता बघा, आता इथं रेडियस दिली त्यांनी. आता एक्स ॲक्सिस म्हणजे आता सपोज आता बघा आपल्याला एक्स ॲक्सिस काढायचा आहे, तर एक्स ॲक्सिससाठी तुम्ही बघा तिथं आपल्याला याचा इथून काय आपल्याला हा काय भेटतो, इथून सेंटर डॉक्याला हा काय वाय आणि हा काय आपला एक्स, म्हणजे इथं काय असेल ओरिजिन. नंतर हा आपल्याला एवढं डिस्टन्स माहीत पाहिजे. आता एवढं डिस्टन्स किती 50 बरोबर. आता हा एक्स ॲक्सिसपासून इथं किती 100 मीटर अंतरावर लांब आहे मग आपण हे प्लस करू, म्हणजे 100 + 50 हे किती येतं आपल्याला 150. नंतर y3 काढू. आता y3 आपल्याला आता इथून बघा ॲक्सिसपासून किती अंतरावर खाली दिलेला आहे तो आपल्याला एक्स ॲक्सिसचा फॉर्म्युला काय इथं 4 = करू. याचा आन्सर आपल्या याचा आपण व्हॅल्यू पुट करू. 4 × रेडियस किती दिली त्याची 50/3 आणि पाय. आपल्याला याच्याकडं आन्सर येतं, माझं आन्सर येतं, याचं आन्सर आलं आहे माझ्याकडं 21.22. इथं मी लिहितो 21.22 आलं. अशा पद्धतीत आपण हे 3 शेपचे ड्रॉ केले. आता आपण A4चा साठी एरियाचा फॉर्म्युला राईट करू. एरियाचा फॉर्म्युला राईट करून झाला तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट आणि एक्स म्हणजे x4 आणि y4 काढू. बघा आता x4 आणि y4 आपल्याला काढायचं आहे. आता जर बघायला गेलं तर दोघांचं x4 आणि y4 आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी इथं काय करावं लागेल, आता हा x म्हणजे इथं हा किती, हा आपल्याला हा 25 दिलेला आहे आणि इथं टोटल डिस्टन्स किती, इथं हे 50 आहे, सॉरी हे 100 आहे, हे 50 आहे, हे 50 होईल, इथं हे 50 आणि हे 100 किती येईल 150. म्हणजे इथं काय x4 हा 150 मीटर अंतरावर आहे. आणि त्यानंतर आपल्याला वाय कोऑर्डिनेट काढायचा, हा वाय इथून खाली किती हे 50, म्हणजे टोटल किती येईल तुमचं 50. म्हणजे त्याचा वाय कोऑर्डिनेट काय येईल इथून म्हणजे इथं काय येईल 25, काय येईल 25. अशा पद्धतीत आपण राईट केले. त्यानंतर आता आपण फॉर्म्युला राईट करू. आता फॉर्म्युला एक्स कोऑर्डिनेटसाठी बघा, आता आपण काय केलं, रेक्टँग्युलर घेतला, त्यानंतर ट्रायंगल घेतला, नंतर आपण सेमी सर्कल घेतला आणि आपल्याला यांचे एरिया, यांचे एक्स कोऑर्डिनेट विथ एक्स कोऑर्डिनेट त्यांची सम करायची आणि त्यात आपल्याला सर्कलचा काय करायचा आहे, तो एरिया काय करायचा आपल्याला मायनस करायचा आहे. अशा पद्धतीत आपल्याला काय भेटणार, इथं सेंट्रॉइड भेटणार आहे. आता मी इथं काय करतो, A1 x1 प्लस इथं A2 x2 प्लस इथं A3 x3 मायनस काय येईल x4 A4 आपण काय येईल A1 प्लस A2 प्लस A3 मायनस A4. अशा पद्धतीत आपण फॉर्म्युले राईट केले. आता मी व्हॅल्यू पुट करतो. तर A1 बघा किती आला 2500 प्लस इंटू x1 किती आपला 133.3. त्यानंतर प्लस एरिया ऑफ रेक्टँग्युलर त्यासाठी त्याचा फॉर्म्युला काय, एरियाचा त्याचा आन्सर काय 10,000. त्यानंतर इंटू किती x2 किती 100. त्यानंतर प्लस A3चा एरिया त्याचा व्हॅल्यू काय 3927.5 इंटू एक्स कोऑर्डिनेट किती आहे 150 मायनस A4 किती बघा, A4 आपल्याकडं 1963.7 इंटू 150 बरोबर. आता आपण हे एक आणि हे एक हा काय झाला, आता त्यांची आपल्याला 2550 डिनॉमिनेटर राईट करू. त्यानंतर A2 काय 1000 प्लस 3927.5 मायनस 1963.7. अशा पद्धतीत आता मी हे आन्सर ऑलरेडी काढले. याचा आन्सर माझ्याकडे येतं 112.5 mm अशा प्रकारे माझं एक्स कोऑर्डिनेट. आता तुम्हाला फक्त इथं काय पुट करायचं, इथं वाय
x1च्या ऐवजी y1 पुट करायचा आणि आन्सर काढायचं आहे. तर मी तुम्हाला आन्सर सांगतो. इथं y कोऑर्डिनेट काय येतो आपल्या 19.653 mm अशा पद्धतीत मी आन्सर सांगितलेलं आहे तुम्हाला. हे तुम्ही आन्सर व्यवस्थित बघा आणि व्यवस्थित एक्झाम्पल सॉल्व करा. फर्स्ट तर तुम्हाला जर बघायला गेलं ना, कोणी काही सांगू तुम्हाला एक्झाम्पलमध्ये तुम्हाला कोणताही शेप दिलेला असो. सपोज आता मी तुम्हाला एक कन्सिडर करून सांगतो. जर असा ट्रायंगल दिलेला आहे, असा ट्रायंगल सपोज फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेऊन सांगतो तुम्हाला मी. सपोज मी आता एक एक्झाम्पल घेतो. सपोज हे मी असं एक एक्झाम्पल घेतलं बघा. आता इथं तुम्हाला मी सर्कल दिलेलं आहे. आता याचं मला काय करायचं आहे, सेंटर ड्रॉ करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला फर्स्ट आधी काय करायचं आहे तर मी तुम्हाला ते सांगतो. इथं आपण एक्स ॲक्सिस आधी ड्रॉ करून घेऊयाला. काय करा, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस आपण ड्रॉ केला. हा झाला माझा वाय ॲक्सिस आणि हा झाला माझा एक्स ॲक्सिस. मी असे ड्रॉ केले. आता काय करायचं तुम्हाला, सिम्पली फक्त काय करा, जे शेप तिथं असतील ना, जे शेप त्याला फक्त काय करायची, मार्किंग करायची. आता असा ट्रायंगल होईल, असा काय होईल तुमचा स्क्वेअर, हा स्क्वेअर होईल आणि इथं काय येईल, सर्कल. आता तुम्हाला काय करायचं आहे ना, हा तुम्हाला याचा काय करायचा, इथं सेंट्रॉइड शोधायचा सर्कलचा. आता मी हे शेप स्वतः असे ड्रॉ करून घ्यायचे हाताने. पेपरला आहे ना असं तुम्ही उलट सिस्टमॅटिक ड्रॉ करायचं व्यवस्थित. ते झालं. त्यानंतर असे सर्कल, मग त्यांचे A1, इथं A2 काढायचा एरिया, इथं A3 काढायचा, त्यानंतर इथं X2 काढायचा, इथं इथं X1 काढायचा, इथं Y1 काढायचं, इथं X2 काढायचा, इथं Y2 काढायचा, इथं X3 आणि इथं Y3 काढायचं. अशा पद्धतीत त्यांचे एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट फाइंड करायचे. ते कसे करायचे आता बघा. आता तुम्हाला इथं एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस तुम्ही ड्रॉ केले. आता तुम्ही जर बघितलं तर अशा काही काही एक्झाम्पल असतात की ते काही काही शेप तुम्हाला इथं द्यायला असतात, बरोबर. असे काही काही लांब राहते, काही काही शेप असे असे काही काही शेप असतात. तर आता हा जर एक्स ॲक्सिसपासून लांब असतं, तुम्हाला हे डिस्टन्स काय करावं लागतं, प्लस करावं लागतं. वाय ॲक्सिसपासून एवढा वर अंतरावर असेल तर तुम्हाला हे काय करावं लागतं, डिस्टन्स काय करावं लागतं, प्लस करावं लागतं. अशा पद्धतीत अशा काहीतरी कन्सेप्ट असतात. फर्स्ट तुम्हाला काय करायचं आहे, यासाठी आधी एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ड्रॉ करून घ्यायचं आहे. खूप सिम्पल आहे. त्याच्यात फक्त आधी एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला क्लिक होतं का तुम्हाला काय करायचं आहे. एक्झॅक्ट एक्झाम्पलमध्ये काय करायचं, तर सेंटर शो करायचं आहे, सेंट्रॉइड काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथं ट्रायंगलचा एरिया प्लस करावं लागेल. त्याच्यानंतर इथं काय करावं लागेल, स्क्वेअरचा एरिया प्लस करावं लागेल आणि मायनस कोणाचा करावं लागेल, सर्कलचा. आणि आपल्याला हे तिन्ही केल्यानंतर या दोघांची ॲडिशन आणि याची सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे, सेंट्रॉइड भेटणार आहे. कशाचा, सर्कलचा सेंट्रॉइड भेटणार आहे. अशा पद्धतीत तुम्हाला या ट्रिक्स आहे तुम्हाला लक्षात ठेवायची. आता तुम्ही जर कोणत्याही यूट्यूब चॅनलला बघितलं तर तुम्हाला कोणत्याही यूट्यूब चॅनलवर त्याची ट्रिक्स दिलेली नाही आहे. हा तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित ट्रिक्स दिलेलं आहे मी. कशा पद्धतीत क्वेश्चन आल्यावर कसा सॉल्व करायचा, काय करायचं, हे सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे. कोणताही प्रश्न येऊ द्या तुम्हाला, परीक्षेत तुम्हाला फक्त काय विचारलं जातं, एक्स कोऑर्डिनेट काढा आणि वाय कोऑर्डिनेट काढा. हे दोन्हींपैकी एक विचारलं जातं किंवा ते विचारतात की शेडेड एरिया काढा. शेडेड म्हणजे काय, जे तिथं त्यांनी शॅडो दाखवले, थोडक्यात त्यांनी तर ड्रॉ केले. आता सपोज हा शेडेड एरिया काढा म्हणजे याचा सेंट्रॉइड काढा, असा हा शेड करेल त्यांनी, याचा सेंट्रॉइड काढायचा म्हणजेच काय, शेडेड आपल्याला त्याचा सेंट्रॉइड काढायचा. अशा पद्धतीत मी तुम्हाला दाखवले. आणि त्याच्यावर खूप त्याच्यात जर बघायला गेल्याने शेप मोड्स तुम्हाला कोणते लक्षात ठेवायचे मी ते सांगतो. फर्स्ट पेपरला येण्यासारखे शेप कोणते कोणते ते त्याच्यावर फॉर्म्युले कोणते लक्षात ठेवायचे, रेक्टँगलर, त्यानंतर ट्रायंगल, त्यानंतर थर्ड आहे सेमी सर्कल, त्यानंतर फोर आहे. फोर आपण अजून कोणते कोणते शेप बघितले, ट्रॅपेझॉइडल मी तुम्हाला देईल नाही, पण त्याची काही गरज नाही. ट्रॅपेझॉइडल नाही, मी तुम्हाला वर ऑलरेडी दाखवलेले तिथे बघा. वर दाखवतो परत एकदा मी. सर्कल एक शेप आहे. त्यानंतर हा क्वार्टर हाफ एक सर्कल आहे आणि एक सेमी सर्कल. याच्यावर तर बेस असतात म्हणजे असतातच. एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला समजून सांगितलेले. अशा कोणत्याच यूट्यूब चॅनलवर तुम्हाला व्यवस्थित पद्धतीत समजून सांगितलेलं नाही आहे. भरपूर सिम्पल व्हिडिओ आहे तुमच्यासाठी. सेंट्रॉइडचा तुम्हाला कोणताही क्वेश्चन आला तर अटेम्प्ट करा. याचे तुम्हाला फिक्स 4 किंवा 5 मार्क्सला क्वेश्चन पडतात आणि तुम्हाला हे फिक्स मार्क्स असतील तुमचेवाले. यावर मी बेस तुम्हाला अजून जे प्रिवियस इयर क्वेश्चन आहेत ते पण तुम्हाला सॉल्व करून दाखवतो माझ्या हँडरायटिंगमध्ये. आता अशा पद्धतीत मी तुम्हाला दाखवलेलं आहे कशा
सॉल्व करायचे ते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पोहोचवा, त्यांना शेअर करा, त्यांना पण याच्यात इंटरेस्ट आणा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.